जी लक्षण आहे पूर्ण पहिला प्राप्त झाला म्हणजे लगेच विचारतो तुम्हाला कसा वागतो त्याचं लक्षण काय काही लिंग प्रकाशांच्या समदुःख समस्वस्थ समसुख आणि दुःख पैदा दिवस समशब्द लागायचे सारखे झाले स्वस्थ म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये स्थित असलेले स्वतः स्वरूप आहे आपलं ब्रह्म साधिष्ठतेमध्ये ब्रह्म ब्रह्मनिष्ठ समेत पाणी जाते स्वस्वरूप असलेल्या ठिकाणी मानला समलोष्ट आश्मकांचना समलोष्ट आश्म कांचना लोष्ट म्हणजे ढेकूळ आश्म म्हणजे दगड कांचन म्हणजे सोनं हे कसे झालेले असताना समशब्द लावायचा आपल्यामध्ये भेद आहे सोनं ते सोनं ढेकूळ ते ढेकूळ कथा सांगून सोने आणि माती आम्हा समान आहे काय दिला ठेवा तिथलं प्रमाणे नंतर सोनं आणि माती आपल्याला सोनं दिसलं तर एक गोष्ट सांगतात ना टाका वंका वंका जातीचे आपण मार शब्द उच्चारायचा नाही आमराठी येतो त्याच्यावर एखादा त्याच्यात लहान म्हणून बसला तुम्ही जर 3-3दा बसलो केस करणार काय हरिजन सुद्धा म्हणता येत नाही मग काय म्हणायचं मानव म्हणायचं बरं हिंदू म्हणावं तुझ्याने बौद्ध धर्म काय स्वीकारतात त्यांची गोष्ट सांगतात त्याला त्याच्या पोरीने विचारलं होतं मला तुम्हाला अजून भेट गेलेला नाही सुवर्ण कंकणावर त्याचा टाकते होती म्हणलं माती माती दिसते कंकण म्हणलं कंकणात तरी काय हा भेद संताचा हा भेद काय झालेला असतो तुकोबराच्या समजातला शिवाजी महाराजांनी नजराला पाठवलं कोणाच्याकडचा नजरा नाही शिवाजी महाराज नजराला कसा सुराळा चांदी ना बघा पाट्या सुद्धा सोन्याचं सोन्याचं आणि सगळ्यात दागिने नावकर बरं जाऊन तिच्या पहिला दाखवण्याचे नजराला देवरा डोंगरावर नेला असा इतिहास आणि मग ते नमस्कार करा कोणाला शिष्य आहे ना कोणाला नमस्कार करा शिवाजी महाराजांनी म्हणायचा काय करा स्वीकार करा तुकोराम काय दिला ठेवा नामा विठ्ठलाची आम्हाला काही उपयोग नाही बरं किती विनंती प्रार्थना केली तरी तुकोराला काय वळली ना मग त्याला असं वाटलं म्हणलं नको काही मूर्त्या बाकीच्या
घ्यायला काय हरकत आहे? हा बघा मागायला गेलो घर बसले अरे खायला घर बसले घर बसलं इकडं शिंदे आला याला काय शिकावत नाही. मग आपण इतका आग्रह करून हे चुकोवर आहे, गरीब असूनही स्वतः काय करीत नाही. मुलांची स्थिती कोणती आहे, कोणाची कोणत्या भूमिकेवरून ते त्याग करतात. मग ती भूमिका म्हणजे ब्रह्मविद्यामध्ये शक्ती असते. सोन्याचे पर्वत निवृत्ती भाषा पाहिजे. शिवाजी महाराजांना भंडारा सगळा कशाचा करत आपण सोन्याचा. शिवाजी महाराज धक्का झाले म्हणजे आपण याला काय देऊ शकलो आणि काय सामर्थ्य आहे. सगळा डोंगर काय केला सोन्याचा केला. त्यांच्या समोर आपण काय म्हणलं काय द्यायचं तुम्हाला. तो गोरा झाड लोटला पाहिजे. आम्हाला जरा सांगत होते चिंता करा मनवारीची कंटिन्यू म्हणलं आम्हाला तुमच्याकडून पाहिजे. शिवाजीराजे महाराजांनी कोण शिवाजी महाराज त्या काळामध्ये शिवाजी महाराज वगैरे संताजी महाराज वगैरे आता आला संताजी महाराजांचा नरेंद्र मोदी आता संताजी महाराजांची आलेला दृष्टांत आहे म्हणून सांगितलं. थोडे तुल्य प्रिया प्रिय आणि तुल्य निंदात्मसंस्कृती. प्रिया प्रिया अभ्यास आहे ना, आपलं अज्ञान आहे ना आपल्या ठिकाणी. अज्ञानाचं काम आहे भेद वाढवणं आहे. कोणाचं काम आहे भेद नष्ट करणे. ऐसा जैसा सर्व आजाद वाद आहे ना. कोणता वाद आहे? पाचव्या अध्यायामध्ये ना विद्या विनय संपन्ने नुसतंच ज्ञान सांगतो एवढ्यावरून पंडित पदाला प्राप्त होत. मग कोणाला होतं विद्या विनय संपन्ने सुनिश्चय प्रकाश तुल्य निंदात्म संस्कृती. कोणी निंदा करा कोणी काय करा, कोणी निंदा कोणी वंदना मासोईताचा वंदा. स्तुतीकडे म्हणजे माणसाला काय होते आनंद वाटत असते. म्हणलं काय पाहिजे काय चांगलं आहे तुम्ही दुसऱ्या दिवसापासून भेटले. मला म्हणलं या की जेव्हा उदय आमच्याकडे निर्माण केली तर आवडते का माणसाला. वस्त्राची पाठी पोटी पाहता भेद दाखवायचा का. स्वतः वाचून नाही स्वतः वाचून सोय दिली करायचं मधुर. त्याच्या दृष्टीमध्ये भेद नाही. आता काय आहे सगळा हा भेद आहे. वस्त्र पाहिल्यानंतर कोणाला पाहिल्यानंतर वस्त्रात काय आहे स्वतःशिवाय दुसरं काही आहे. वस्त्राच्या पाठी पोटी नाही सुद्धा वाचवणी बसा स्वयं दुर्विचार. म्हणून वस्त्रामध्ये जसा स्वतःच पाहत असतो तसं जगतामध्ये कोण पाहतो परमात्मा. परमात्मा वाचून जगात काय आहे आपल्याला काय दिसते जगात दिसते. त्याला कोण दिसतो जननो एवढा म्हणून सुखदुःखा सैसे कंटाळे आचारे ऐसे ऋतुपरी को भक्ता हरीचे देणे. म्हणून सुखदुःखा सैसे कंटाळे आचारे ऐसे
ऋतुभक्ता जैसे हरीचे देणे तेव्हा सुख आणि दुःख एका पाच असतो. सुखालाही किंमत नाही, दुःखालाही जी किंमत सुखाला तीच किंमत किंबहुना दुःखाची उपकार मानतो. दुःखामुळे माणसाला परमात्मा सर्वांची आठवण होत. सुखामध्ये काय होते विसर तर काहीतरी सांगतात कोणत्याही मातेला काहीतरी जखम झाली ती जखम जशी तशी ठेवायची. मग तिला विचारलं म्हणलं जखम नीट झाली पाहिजे. हे म्हणत तशीच ठेवता तुम्ही. ते सांगितलं म्हणलं जखमीमुळे भगवंताची काय होते आणि जखम जर नीट केली तर उद्या आठवणार. पण जखमीचे सुद्धा आमच्यावर काय दुःखाचे सुद्धा जीवावरती काय जर दुःख नसतं बरं का देवाला आपल्याला नमस्कार करायला भक्ता जायचे हरीचे देणे एरवी तोसाचे सुख दुःख सरीचे देह जळे होईने मासुरीचे. शुद्ध सुख दुःखपणामुळे देह दादात्म्यामुळे सुषुप्तीमध्ये काय नाही दुःख नाही, सुखही नाही काय नाही. दुःख नाही. सुषुप्तीमध्ये सुख आणि दुःख आहे का? आहे का? जागृतीमध्ये आला तर ओरडतो. कारण सुषुप्तीमध्ये तादात्म्य नाही काय नाही. दोन्ही अवस्थेत तादात्म्य आहे. समाधी अवस्थेमध्ये तादात्म्य कुठे येते? मग कोणत्या अवस्थेत आहे? ब्रह्मी अवस्थेमध्ये. त्या अवस्थेमध्ये तत्व झालेला असतो. आता त्याचा सांगितले स्वरूपेशी मागिले सशांतीने वेळेला स्वस्वरूपेशी मागिले. सगळी अनात्मबुद्धी कोणती बुद्धी? संसार धर्माची बुद्धी काय झालेली आहे? निवृत्त झालेली आहे. आणि कोणची बुद्धी प्राप्त झालेली आहे? तद्बुद्ध तदात्मा बुद्धीने कोणाला विषय केला? परमात्मा विषय तो जाणतो. सशांतीने वेळेला ज्वारी पेरलेली असते कोकणाच्या वेळेला आणखी कोण दाखव घेत असतो का आपण? त्याप्रमाणे मग कशाला आपण ग्रहण करतो? त्याच्यात कण असते ते आपण ग्रहण करतो. मोह साठवणी गाव रिगोनी समुद्राची गंगा निस्तरली दाखव कळाली. मोह साठवली गंगा गंगा नदी कोटपर्यंत मोह आहे. बंगालच्या उपसागराला भेटत नाही. आणि एकदा बंगालच्या उपसागराला भेटली म्हणजे गंगा नदी कोणती आहे? किती धुमधाम काढले पाण्याच्या दुसरे. आपण पया वस्ती आली धनंजया देही आपसया सुखी लोक. स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याची स्थिती प्राप्त झाली. त्याला सुख आणि दुःख काय सारखे नाही. सुखाला किंमत नाही तुझी, दुःखाला काही नाही किंमत. दोन्ही कसे किंवा संतांचं जर पाहिजे ते म्हणत असतात तेव्हा दुःख हेच बरं आहे आपलं. काय बरं आहे? सगळ्या जगातले जेवढे दुःखी असतील त्यांच्या सर्वांचं दुःख कोणाला देऊन टाक, आम्हाला देऊन टाक. संतांची भूमिका आहे. अशी वृत्ती त्यांची का हवी? त्याचा अर्थ आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दयेमुळे अशी वृत्ती तयार होते. एक निष्ठुरपणा असतो कोणता दया माया वगैरे काही नाही. त्याला विचारलं मला काही थोडी दया दाखवली पाहिजे. दुष्ट मनुष्य म्हणतो दया म्हणजे काय? माझं ते माझं तुझं ते. रात्री जायचे पाहिले का धारणा जे आले रातोराम देहातले दम जायचे. रात्री जायचे पाहिले नाही का? म्हणजे जागृतीमध्ये रात्र संपली म्हणजे जागृती. धारणा जे एक झाले आत्मा आत्माराम देहातले दम बदलायचे.
दोन्ही आणि त्यांना सारखे आणखी झालेले असतात. आत्माराम देहा दिले द्वंद्व द्यायचे. द्वंद्व म्हणजे घ्यायचे बघायचे. सुख दुःख मान अपमान याला काय म्हणतात? द्वंद्व म्हणतात. गेले आशा पास नाही जी तंत्वाधिक त्याच्यामध्ये संपत म्हणून जठाई शेनया सोनया विशेष नाही. रत्नागुंडया काही नाही. म्हणतात त्या ठिकाणी शेण आणि सोनं दोन्ही कसे त्याची मुलगी होती ना राखा बंका होता. आणि मग हे जे बंका बनवते ना तिच्या आई वडिलांना माती आणि सोन्याचं काळजी होता. आणि राणीचा भेद काय झाला? रडायला काय केली? पण ते आल्याकडे बाळ का रडतं? काय तुला कटा बसला का? तिने रडण्याचं काय सांगितलं? म्हणलं रडण्याचं कारण असं आहे, तुमच्या भेदवाल्याच्या पोटी माझा जन्म झाला, याच्यासारखं दुसरं काही नाही. म्हणलं किंवा स्वरूपात तुम्हाला माती आणि सोन्यात काय दिसतो? अशाच्या पोटी माझा काय झाला म्हणून मला काय झालं? दुःख झालं. आपला सारखा असं मातीचे पण जमतो आता. निद्रिताचे अंगेशी सापतायशी उर्वशी अंतेवी स्वरूपावस्थाची निद्रिताचे अंगेशी झोपे गेलेला माणूस आहे. त्याला उर्वशी आली काय आणि सापाला काय ज्ञान आहे का? तर वैतागेश्वर आहे. काही बैरागी लोक आले थंडीचे दिवस झोपले. ते का एक साप त्याला थंडी वाजली. बैरागी वांडला औषधी जाऊन साला बसला आपल्या गुंडाळीवर. त्याला काय माहिती सकाळच्याकडे उठले वगैरे तर बैरागी उठल्यानंतर ते कुरकुर कुरकुर व्हायला लागलं. त्याला वाटलं काय वाहते होते का मग ते उशाला बघायला इथं कोण होता? उड्या मारत मला काय झालं काय झालं साहेब म्हणे आतापर्यंत 15 वाजता कोणती झोपेली. झोपेतल्या माणसाला काय माहिती तिथे कोणत्याही प्रकारे भीती नाही. दृष्टांत देऊन सांगितलं म्हणून जठाई शरया सोनया नाही काय रत्नागुंडया काही नेणे केले. घराय उभा स्वर्ग का वर पडव पाग परी आत्मवद्येचे भंग करंजा शिकवणे. मग तो गोवराच्या काय कोणतरी पंडित त्यांना भेटण्याकरता आला. तो गोवरा आपल्या आनंदात त्यांच्या चेहऱ्यावर तिथलं सगळं तेज होता. म्हणलं आपलं चुकलं. आपण म्हणलं कोणाच्या घरी आलं पाहिलं घरी काय आहे सगळं मोडकं घर रामकत नव्हतं. मग त्यांनी प्रश्न केला म्हणजे महाराज तुम्हाला अशी अवस्था घर पाहतं तुमचं असं काही कोणत्या गोष्टीशी संबंध नाही आणि तुमच्या ठिकाणी समाधान पाहा तुम्हाला ब्रह्मदेवालय सुद्धा नाही. तेवढं समाधान तुमच्या चेहऱ्यावर आहे. ही अवस्था झाली आता काय तो ही अवस्था प्राप्त करणे होण्याकरता याच्यासाठी केला होता फुकट प्राप्त होत. काहीतरी काय करावं लागतं साधना करावी लागेल. ही अवस्था काय होते नाही का? काम क्रोध लोभ जोपर्यंत विकार आहे
तोपर्यंत समाधान प्राप्त होऊ शकत नाही. किंबहुना गरीबाला समाधान तरी कोणाला पण श्रीमंताला कुठं इदम नाही स्याद इदम नाही स्याद काम असू शकत. गावाचा सरपंच न सरपंच आमदार थोडा जाऊ काय बरा आमदार झाला पुढे काय म्हणतो खासदार कुठं आहे बरं खासदार झाला मंत्री कुठं आहे राजमंत्री झाला केंद्रातला मंत्री कुठं आहे इदम नाही स्याद एकदम निवटले कावकोडे जळींमले नवेरुडे सौम्यवद्दे नबडे तयापे निवटले कावकोडे एकदा वर्षांती नाही का निधन झालं म्हणजे पुन्हा उठत असतो डॉक्टर म्हणतात किती जरी विद्वान डॉक्टर असला नाना प्रकारच्या जरी पदव्या असल्या पण एकदा आणखी पेशंट निधन उठू शकतो बाबा एक निवटले नवपडे जळींमध्ये नवेरुडे एकदा लाकडाची राग झाली पुन्हा लाकूड तयार होते का साम्यवतीनं मोडीत आहे म्हणजे एकदा या बोधावरती आल्यानंतर पुन्हा ज्ञानावस्थेला प्राप्त होत नाही ब्रह्मा सैनेश्वरी कारण नीच म्हणून काढलेली जगाने नवरलेली राखून ब्रह्मदेव म्हणजे स्तुती केली हा नीच मनुष्याचं शिव्या दिल्या तरी वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही यवना अंगावरी निंदा आणि स्तुती नरे कोण्याची व्यक्ती नाही आणणारे कलापी सूर्यागरी निंदा आणि स्तुती याचा संबंध नाही आणणारे कामाती सूर्यागरी दिवाला लावायला असला तर काय करणार तेल पाहिजे पुन्हा काय पाहिजे भात पाहिजे सूर्याचा प्रकाश कमी पडत चालणार जरा तेल वाट सरकू द्या दिव्याला आहे सगळं सूर्याला आहे का काय विजेला आहे का काय विजेवर याच्यावर अवलंबून असते कशावर ते त्या पावरवर काय सूर्याच्या ठिकाणी पावरवर अवलंबून असते स्वयंप्रकाश आहे मानव महाराजस्तुल्य मित्रारी पक्ष योग सर्वारंभ परित्यागी गुणाची ईश्वर म्हणून तुझीला आणि चोर म्हणून गांजला आणि वृषभाच्या वेळीला तरुणी जणी आणखी केलेला तुला नाही का चोर म्हटल्यानंतर तर काही चांगली अवस्था असते पालखीच्या सोहळ्यामध्ये 2-4 वेळा चोऱ्या झाल्या किती वेळा चोर काय झाला नाही आणि एकदा चोर काय झाला त्याने एकदा चोरी केलेली पण लोकांना वाटलं 10-5 चोऱ्या मग काय हानाला काय गेली त्याची आई उभी होती कोण उभी होती म्हणजे माझ्या मनाला काय करू नका मारू नका पण असा असला प्रत्येक पैदा केला जाऊ द्या स्वराच्या विषयी कोणाच्या अंतकरणामध्ये कोणती बुद्धी असते कोणती बुद्धी असते नाही सांगाय त्याला ठोकलंच पाहिजे त्याशिवाय चोरी करणार तुम्ही नाही जरी ठोकला पोलीस का लोक तोंडावर हात फिरवला शासन म्हणतात काय म्हणतात बरं आहे शासन काय आहे
गुन्हेगारी जगत वाढेल. अलीकडे काय झालेलं आहे, गुन्हेगारी वाढली. आणि शेतामध्ये घर बांधता येत नाही. नाही. शेजार धर्म असेल तर बरं आहे, नाही तर कठीण काम आहे. का सुरत पासी घालाय आता बहिरीवर पडे झाले. परी रात्रीने नाही पाहिजे ते दिली. आवडता मनुष्य, प्रिय मनुष्य आपल्या समोर आला किंवा नाही का वैरी आपल्या समोर आला, परी नेने रात्री पाहिजे दिली. तर दोन्ही कसे आहे, सारखेच आहे. रात्र आणि दिवस सूर्याला काय त्याप्रमाणे दृष्टांत साईव्रत येत आकाशे लिंपेचे ना द्यायचे. वैषम्य माणसे बाहेर आकाशामध्ये साई ऋतू येत असतात आहे ना. 6 ऋतू ते 3 धरून चालायचे आपले. उन्हाळा पावसाळा 6 ऋतू. आता कोणता ऋतू यावा आता पुढे फाल्गुन महिना लागला. फाल्गुन महिन्यामध्ये हा सगळी पानं कळतात. शिशिर आणि चैत्र आला की वसंत ऋतू. लिंपीचे ना जैसे वैषम्य मानसे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, त्याप्रमाणे नाही का विषमतेचा कोणताही परिणाम होत नाही. आणि काही एक पायी उपटकडे प्रवृत्तीचे मोहळे जैसी कर्मफळे तो सर्वारंभेवर. आता काय झाला, पापही नाही काही नाही. चांगली क्रिया केली म्हणजे जीवत्वदशा जोपर्यंत आहे तोपर्यंत पापाने ब्रह्मस्थितीमध्ये लागून येतो पाप. तिथे पापाचा स्पर्श नाही, पुण्याचा काही नाही. आणि काही एक पायी वरची आणि काही एक पायी. बरोबर आहे ना. आचार काही व्यापाराचे नाही झाले. व्यापार आचार नाही काही आणि व्यापाराचे काही त्याचं वागणं कसं ते सांगायचं. याच्या क्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे पाप आणि पुण्य उत्पन्न होऊ शकत नाही. कोणती क्रिया यस्य नाम कृतो कारण तो कसा आहे, सर्वारंभाव उतरले प्रवृत्तीचे दबावले. पण देवबुद्धी कुठं आहे, कोणती बुद्धी नाही. आणि जगती तो कर्मफळ येतो आणि त्याच्या क्रियेपासून कर्मफळ द्यायचे होते. जे पापही नष्ट होते आणि काय होते दाखवून येतो पाप पुण्याचं फळ आणि पापाचं फळ. पापवती म्हणजे पाप आणि सद्वती म्हणजे याला काय आता अधोगती नाही काही नाही. दृष्टाचे नावे भावाची जाणवे नाही का. काहीतरी मिळवावं, काहीतरी टाकावं, भावाची देवी नव्हे. ही वृत्ती त्याची संपली आणि सेवे जेवी स्वभाव पडले. माझा ठेविले स्वभावाचा वृत्ती असते. आपल्याला असं दिसत असेल नाही का, म्हणजे आपल्या स्वरूपस्थितीमध्ये राहतात. जरी दिसत असले तरी स्वरूपस्थिती आणि आणलेली स्वरूपस्थिती दोघांमध्ये काय आहे, फरक आहे. या ठिकाणी स्वभावता असते, काय असते आणि आपल्याला त्याग करावा लागतो. जीवाच्या ठिकाणी प्रयत्नाने मिळवायचं असते आणि यांचा स्वभाव सिद्ध असते. स्वभावाचे काय काय कल्पना करा, एखाद्या माणसाला प्रयत्न करून घर बांधावं लागतो, प्रयत्न करून काय तर शेत घ्यावं लागत असते. श्रीमंताच्या मुलाला प्रयत्न करून करावं लागते नाही का. मला ही बिल्डिंग बोलायची, आमची ही बिल्डिंग बोलायची, आमची हे शेत बोलायचं म्हणजे आमचं नाही जातो. मग काय तिथं भाड हे करून
काम करण्याकरता गेला होता कधी सहज सिद्ध असते, घेण्याचं काही नाही. काम नाही. पण ते असं आहे ना, तरी विषमता नष्ट. त्याचा अर्थ आपल्या समाधानाकरता साधू संतांच्या वाङ्मयात थोडंसं पाहायला मिळते. काय पाहायला मिळते? ज्या अर्थी याला ही संपत्ती प्राप्त झालेली आहे त्या अर्थी मागची पुण्य येत नाही. देवाची करणी नारळात नारळामध्ये पाणी आलं होतं. मग काय सांगा लागतं देवाची. सुखे नाशिने सुखे नाशिने पाषाण म्हणजे विमाने. ज्याप्रमाणे पाषाण त्याला सुखही नाही काय नाही, काय करे. पूजा केली तुझा काही सुख आहे का? असतो का बरोबर एखादा कुठे मग दगडा लागून जडपण आहे. कोणता अवस्था आहे ते सुखही नाही त्याची मला येणार आहे बघा. पंचदशीमध्ये प्रॉब्लेम सुशुक्तीमध्ये काय आहे? सुखच आहे. पण त्यांनी प्रश्न केला सुख आहे म्हणलं. म्हटलं कशावर सुख आहे? म्हणजे दुःख नाही, काय नाही. म्हणजे जिथे जिथे सुख आहे दुःख नाही, मग सुख आहे. म्हणजे दुःख नाही तिथे सुखच आहे असा तुम्हाला अन्वय करता येत नाही. मग त्याला दृष्टांत दिला. दगडामध्ये सुखही नाही काय नाही, आहे का? दगडात दुःख आहे का? मग सुख आहे का? दोन्ही नाही. जडस्वरूप म्हणा किंवा स्वरूप. माणसाच्या ठिकाणी सुख आहे, पुढे काय आहे? शहरात धरला असेल तर दुःख आहे, पडलीत असेल तर दोन्ही धर्म कोणा ठिकाणी. मला दगडाला कळते का माझ्या ठिकाणी सुख आहे दुःख आहे? दगडाला कळते का? नाही. मग सुखी आहे दुःखी आहे कोणाला कळते? माणसाला कळते. काय मूर्खासारखा वागतो पण चेहरा काय झाला? ज्ञान कोणाला आहे? पंचदशीमध्ये या प्रकरणात येणार आहे. इकडे 11व्या प्रकरणामध्ये याचा विचार आहे. आता किती अति विस्तार जाण्याचा तो जी साचार गुणा नाही. आता ज्ञानेश्वर महाराज आहे आवरून घेतात. आपल्याला आवरून घ्यायचं ते येतच नाही. लवकर तोडून टाकतात. मला काय काय मला भाव संपत आपलं ज्ञान म्हणजे काय आहे? समुद्रातलं पाणी कुठं कमी होत असते का? समुद्राचा राजा विवेक सागरा जय देव जय देव जय ज्ञान समुद्राच्या पाण्याची खोली सांगता येते का? ज्ञानेश्वर महाराज समुद्राचा उपमा सुद्धा काय पडते? कमी पडते. सूर्याची उपमा सगळी तुम्ही कसा दरवाजा घे त्याच्यामध्ये चंद्राची उपमा चंद्रमेचे मार्तंडचे सर्वाही सदा सूर्याची उपमा कमी, चंद्राची उपमा कमी, कल्पतरूची उपमा कमी, चिंतामणीची उपमा कमी. मग उपमा तरी कोणती झाली? गणपतीवाला विचार. गुणातीत अतिक्रमणे घरे नाही. गुणात अतिक्रमणे घडे पाहिजे. आता दुसरा विशेष होणार आहे. गुणात अतिक्रमणे घडे पाहिजे. तुम्ही आम्हाला सर्व सांगितलं पण गुण निवृत्तीचा उपाय आम्हाला काय करा? गुणातीत पुरुषाची अवस्था सांगितली. ही अवस्था मिळवली म्हणजे साधनाचे आम्हाला काय करा? ज्ञान सांगा.
आणि पुन्हा ते अतिक्रमणे घरे उपाय दिले आणि आता ऐक आणि पायक म्हणे मला अर्जुनाचं कसं उपक्रम करावं उत्तीर्ण व्हावं हे भगवान अर्जुनाला म्हणतात. तो आता आमच्याकडून काय कर मांच योग विचारेन भक्ती योगेन सेवते समनाथ समजते मांच योग व्यभिचारेन भक्ती भक्ती हे साधन सांगितलं. भक्ती योगेन संतांच्या पाठीमागे एक पद लावलेलं आहे अव्यभिचारेन भक्तीच्या पाठी अनन्य अचिंतयेन तेषां नित्याभियुक्तानां भक्तीच्या पाठी मामी पाठ विपाशक्ती अव्यभिचारी भक्ती भक्ती योगेन सेवते सगुणार्षमध्ये पैदा या गुणाच्या पलीकडे जातो. कोणत्या भावाला प्राप्त होतो ब्रह्मभूयाय ब्रह्मभावाला काय होतो अभिचार रहित चित्ते भक्ती योगे मागे सेवितो जनाते दाखविले. भक्ती आपण अव्यभिचारी ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कामना नाही तिला अव्यभिचारी भक्ती नाहीतर मग नाहीतर हात काय पाठी सोमवार पावे तर बेलेस लिंगा लागली आम्ही एकादशीच्या दिवशी जेवढा पहाडा माझी पंचमीच्या दिवशी तेराव्या सांगितलं त्याप्रमाणे नाही. व्यभिचार रहिते चित्ते भक्ती योगे माते सेवित गुणाते जागृत जगे. त्याच्याकरता तरी कोण नाही कैसी भक्ती ज्याची भक्ती करायची असते त्याचा अर्थ काय असावा लागतं ज्ञान. बरं भक्ती करायचं भक्तीचे काय पाहिजे अव्यभिचार काय व्यक्ती अव्यभिचार म्हणजे काय हे आगव्याची निवृत्ती व्हावी लागेल. हे सर्व आम्ही तुला काय करणार आहोत सांगणार आहोत पण आज नाही.